यवतमाळ नगरपरिषद सीओ यांच्या डोळ्यासमोर भोंगळ कारभार होत असल्याचे चित्र सध्या यवतमाळ शहरात दिसत आहे। भोसा मार्गावरील प्रभाग क्रमांक 17 मध्ये डेहनकर नगर आणि बसवेश्वर नगर परिसरातील नागरिकांना सध्या अर्धवट राहिलेल्या नाली खोदकामामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना हे काम सुरू करण्यात आले असून याची माहिती नगरपरिषद बांधकाम विभागालाही नाल्याची माहिती समोर आली आहे। नागरिकांना होणाऱ्या त्रास पाहता हे काम तात्काळ पूर्ण करा अशी त्यांची मागणी आहे। या गंभीर विषयावर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना शहर प्रमुख विनोद पवार यांनी आवाज उठविला आहे। त्यांनी अर्धवट नाली बांधकामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा लावून धरला आहे। याबाबत विनोद पवार यांनी माध्यमांसोबत बोलताना बांधकाम विभागाने तात्काळ हा काम पूर्ण करण्याची मागणी बांधकाम विभागाला केली असल्याची माहिती दिली। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आचारसंहिता प्रशासन म्हणून काम पाहणारे नगरपरिषद सीओ यांच्या डोळ्याखाली नाली खोदकाम झालेला आहे। हा बोंगळ कारभार स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा करतो। दरम्यान नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाला आणि प्रमुख अभियंत्यांना या कामाची कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे। नगरपरिषद मुख्याधिकारी सीओ यांनाही या कामाची कल्पना नव्हती। विनोद पवार आणि मुनव्वर शाह यांनी बांधकाम अभियंत्यांना कामाची माहितीच नसल्याचे आश्चर्य व्यक्त करत आपला संताप व्यक्त करीत काम पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। विशेष म्हणजे नालीचे बांधकाम नेमक्या कोणत्या निधीतून होत आहे, कोणी वर्क ऑर्डर दिले याची माहिती बांधकाम अभियंता अमोल गवडी आणि बांधकाम विभागालाही नाही। अर्धवट खोदलेल्या नाल्यांमुळे 2-3 घटना घडल्या आहेत। एक वृद्ध माणूस खड्ड्यात पडला तर खणलेल्या खड्ड्यात एक गाडी पडल्याचीही घटना घडली। आता नागरिकांनी हे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे। उल्लेखनीय म्हणजे येथे नालीचे खोदकाम बांधकाम विभागाऐवजी आरोग्य विभागाकडून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। हे काम आरोग्य विभाग करत असल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाचे अभियंता अक्षय नवलकर यांच्याकडे या कामाची माहिती असल्याचे बोलले जात आहे। नागरिकांना संताप आणि तक्रारीची दखल घेत बांधकाम विभाग अभियंत्यांनी हे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी प्रभागातील काही नागरिकांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। विनोद पवार शिवसैनिक म्हणून आज इथं उभा आहोत आणि ह्या वार्ड क्रमांक 17 मध्ये आम्ही काही दिवस पहिले इथचं एक निवेदन दिलं होतं सीओ साहेबाला की बा नालीचं काम तात्काळमध्ये चालू करा। तर आता ते चालू झालेलं आहे नालीचं काम, त्याच्यामध्ये आम्हाला खूप खुशी आहे। परंतु आता 2 दिवसापासून काम इथं बंद आहे आणि जे काही संबंधित लोक आहे जे सत्तेमध्ये आहे ते 9 वर्षापासून एक कुंभकर्णासारखे झोपलेले होते। म्हणजे एक कुंभकर्ण कसा झोपते तसं एक 9 वर्षापासून एक कुंभकर्ण झोपून होता। त्याला आत्ता जाग आला, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर त्याला जाग आला आणि तो एक बशासूर आहे जे त्याला किती खाल्लं तर तो पचवासाठी झोपून राहते। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बा हे जे नालीनं आपल्या नगरपरिषदेनं जे काम चालू केलं हे कुठं इथं थांबलं नाही पाहिजे, कंटिन्यू काम चालू राहिले पाहिजे। इथचे जे रहिवासी आहे यांना इथं त्रास होत आहे। काही लोक तिथं गड्ड्यामध्ये पडले, आत्ता आम्ही लाईव्ह तिथं पाहिलं, लाईव्ह दाखवलं। त्याच्यामुळं इथचं काम कुठंच थांबलं नाही पाहिजे। हेच आम्हाला नगरपरिषदेला एक विनंती आहे नम्राची का उद्यापासून इथचं काम चालू झालं पाहिजे, थांबलं नाही पाहिजे।